रशियावर जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून 5 जून पर्यंत रखडण्याची चिन्ह। जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे अफगाणिस्तानातून कोरडी हवा भारताकडे येणार, याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये मान्सूनवर होणार, तज्ञांचा अंदाज। मुसळधार पावसाने लातूर आणि अहिल्यानगरमध्ये जनजीवन विस्कळीत। तेलीगल्ली भागामध्ये पावसाच्या पाण्याचा वेढा, तर नगरमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली। पावसामुळे राज्यामध्ये 34,842 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। उन्हाळी कांदा, कडधान्य, आंबा मातीमोल। घरांमध्ये पाणी शिल्लक, खबरदारी म्हणून राज्यभरात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात। लातूरच्या अहमदपूर तालुका आणि गोताळा गावावर शोककळा। भुईमुगाच्या शेंगा काढणीसाठी गेलेल्या शेतकरी आणि मजुरांवर वीज कोसळली, दोघांचा मृत्यू तर 6 जण जखमी। पुण्याच्या चालेगावातील पूल पाण्याखाली, 16 गावांचा संपर्क तुटला। पूल पाण्याखाली गेल्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद। ठाकरेंच्या शिवसेनेची महिला आघाडीनं हगवणेच्या घरावर शेण फेकलं। पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रुपाली आलाट यांच्या नेतृत्वात आंदोलन। वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी कुटुंबियांचा निषेध व्यक्त। मृत्यूच्या दिवशीही वैष्णवी हगवणेला सासरच्यांकडून मारहाण। वैष्णवीच्या अंगावर एकूण 29 जखमा, 15 जखमा मृत्यूपूर्वीच्या 24 तासांच्या आतील। मुजोर हगवणे पिता पुत्राचा एक नवा व्हिडिओ व्हायरल। माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय, व्हिडिओमध्ये सुशील हगवणेकडनं याचा उल्लेख। वैष्णवी हगवणेचा दीर सुशील हगवणेकडनं लोकसभा निवडणुकीवेळी सुनेत्रा पवारांचा प्रचार। यावेळी लेकीला नाही सुनेला निवडून आणा, हगवणेची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत। कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवणारा निलेश चव्हाण अद्याप फरार। पिंपरी चिंचवड पोलिसांची 5 पथकं निलेश चव्हाणच्या शोधासाठी रवाना। पुणे, गोवा, कर्नाटक, गुजरातमध्ये निलेश चव्हाणचा शोध सुरू। संगीता भालेराव यांची रुपाली चाकणकर यांच्यासह सोनाली गाडेंविरोधात महिला आयोगातच तक्रार। चाकणकरांकडून जीवितास धोका, संगीता भालेरावांचा आरोप। भालेरावांची काही दिवसांपूर्वी चाकणकर यांच्यावर फेसबुक पोस्ट होती। चाकणकरांचा फोन बंद असतो, तक्रार कुणाकडे करायची? मनसेची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे राज्य महिला आयोगाची तक्रार। महिला आयोगाचा टोल फ्री क्रमांक सुरू करण्याचीही मागणी। उद्योजक लड्डांच्या घरावरील दरोडा प्रकरणातील संशयित आरोपीचा एन्काउंटर, सीबीआय चौकशी व्हावी, आरोपी अमोल खोतकरच्या वडिलांची मागणी। संभाजीनगरमध्ये शिरसाट यांनी आरोप केलेल्या प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर, दरोड्यातील आरोपींना पोलिसांमधील काही जणांचं सहकार्य, संजय शिरसाट यांचा आरोप। मंत्री शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावरील आरोप मागे, हा आमचा घरगुती प्रश्न, प्रकरण पुढे वाढवायचं नाही। विवाहित महिलेची प्रतिक्रिया, फसवणूक आणि शारीरिक छळ